मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या योजना फक्त कागदावरच, पण प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळंच। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 596 कोर्स, 906 कोटींचा निधी, 100% मोफत शिक्षण जाहीर, पण प्रत्यक्षात फक्त 78.89 कोटी खर्च। उरलेले 827 कोटी कुठे गेले? स्टुडंट्स हेल्पिंग हँड्सच्या सर्वेक्षणानुसार 92.5% मुलींना योजनांचा 1 रुपयाही लाभ मिळाला नाहीये, तर 79.5% मुलींनी अर्जच भरला नाही, कारण कोणती योजना कुठे कशी याचं मार्गदर्शनच नाहीये। विद्यार्थिनी म्हणतात, फी भरा नंतर पैसे परत मिळतील असं कॉलेजकडून सांगितलं जातं, पण ते कधीच आले नाहीत। डेव्हलपमेंट फी भरली तरी सरकारकडून काहीच मिळालं नाही। कॉलेज लुटतं, सरकार गप्प बसतं। मग विचारायचं तरी कुणाला? अनेक महाविद्यालयांचं धोरण, आधी फी भरा, मग परिपत्रक पाठव आणि मग वाट बघा। सरकारचं यशस्वी योजनांचं ढोंग, 38,000 पेक्षा जास्त अर्ज झाले म्हणून योजना यशस्वी, पण अर्ध्याहून अधिक अर्जांना लाभच नाही। ही योजना आहे की फसवणूक? जर योजना मोफत आहे तर आधी फी का भरावी लागतीये? अर्जच न करता लाखो मुली शिक्षणापासून वंचित का राहतात? कॉलेजांना नियंत्रणात ठेवायचं काम कुणाचं? शिक्षण हा मुलींचा हक्क आहे, तो योजना म्हणून नाही तर न्याय म्हणून हमखास मिळायलाच पाहिजे।